आज मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील एका प्राचीन अशा मंदिराची स्टोरी सांगणार आहे। नमस्कार मंडळी, आपल्या शहराच्या मानवनिर्मित इमारतींच्या वर्दळीमध्ये एक असं शिवमंदिर आहे जे तब्बल 1000 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन आहे। नाव आहे नागेश्वर महादेव मंदिर, नागेश्वरवाडी। नमस्कार, माझं नाव योगेश चंद्रकांत मुंगीकर, माझे मोठे काका शंकरराव गोपीनाथराव मुंगीकर, नागेश्वर देवस्थान मंदिर याचे मुख्य पुजारी। या मंदिराचा इतिहास सांगायला गेला तर याचं बांधकाम बडोदा सरकार यांनी केलेलं आहे। नागेश्वर महादेव हे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे। त्यात अजून सांगायला गेलं तर नागेश्वर महादेव हा कौटुंबिक महादेव आहे, कारण या महादेवाचा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नंदी आहे, त्याच्यामुळे याला कौटुंबिक महादेव पण संबोधले जाते। या मंदिराचा जीर्णोद्धार 16व्या शतकात बडोदा सरकार यांनी केला होता, पण गाभाऱ्यातील महादेवाची पिंड ही काळ्या पाषाणातील अतिशय प्राचीन अशी प्रचंड ऊर्जेने सिद्ध आहे। 16व्या शतकात निजामांची सत्ता प्रबळ होती आणि त्याच काळात बडोदा सरकार हे काही कामानिमित्त महाराष्ट्रात आले होते, पण जेव्हा त्यांची घरवापसीची वेळ आली तेव्हा क्रूर निजामांच्या त्रासामुळे त्यांचे घरी जाणे अशक्य झाले होते। तेव्हा बडोदा सरकार हे याच ठिकाणी आश्रयाला होते। त्यांनी नागेश्वर महादेवाकडे नवस केला की मला निजामांपासून सुरक्षित माझ्या मायभूमीत परत पोहोचव। माझी इच्छापूर्ती झाल्यास मी या मंदिराचा जीर्णोद्धार करेल, आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली। ते सुरक्षित त्यांच्या मायभूमी त्यांच्या घरी परत पोहोचले। मग त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मौल्यवान अशा सागवानी लाकडांचा उपयोग केला व हेमाडपंथी पद्धतीने मंदिराचे बांधकाम पूर्ण केले। अशा इच्छापूर्ती करणाऱ्या या नागेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यामध्ये एकाच ठिकाणी नंदी, शिवपार्वती, कार्तिकेय स्वामी आणि गणपतींचे दर्शन होईल, आणि यामुळे या महादेवाला कौटुंबिक महादेव असे म्हणतात। एक अशी गोष्ट जी महाराष्ट्रामधील मंदिरात क्वचितच बघायला भेटते ती म्हणजे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुखाचे कोरीव काम केलेले आढळून येते। अशा पद्धतीची मंदिरे आपल्याला दक्षिणेकडे जास्त प्रमाणात बघायला मिळतात। असे म्हणतात की कीर्तिमुखाचे दर्शन करता क्षणीच आपल्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होते, असे स्वयं महादेवाचे वरदान आहे, आणि खरंच तसा अनुभव मला आला आहे। या मंदिरात देवांच्या बऱ्याच जुन्या प्रतिमा लावल्या आहेत। मंदिराच्या आतील सागवानी बांधकाम जुने झाले असल्यामुळे मंदिराला जीर्णोद्धाराची गरज आहे, तरी प्रशासनाने हे प्राचीन मंदिर टिकून राहावे यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा, व आपणास विनंती आहे की आपणही सढळ हाताने मदत करावी। हे मंदिर स्त्री शक्तीचे प्रतीक आहे, आणि नागेश्वरवाडी हे नाव याच प्राचीन मंदिरामुळे देण्यात आले आहे। नागेश्वर महादेवाच्या दर्शनाने मला खूप प्रसन्नता अनुभवास आली आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली। मंदिराचे शिखर हे पूर्णपणे मातीचा उपयोग करून बांधण्यात आले आहे, त्यामुळे मंदिराचा वरील भाग बराच मोडकळीस आला आहे। सध्या तरी या मंदिराला दुरुस्तीची गरज आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमचाही मंदिराच्या जीर्णोद्धारास हातभार लागेल। व माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत राहील। राम राम, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।